मित्रांनो, आजच्या या प्रवासाची सुरुवात होते नांदेड पासून आणि आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे महाराष्ट्रातील पवित्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग। पण हे फक्त एक मंदिर दर्शन नाही, ही आहे पंचज्योतिर्लिंग यात्रेची पहिली पायरी। या प्रवासात रेल्वेचा सुंदर अनुभव घेत आपण औंढा नागनाथाच्या पवित्र भूमीत पोहोचणार आहोत आणि आज श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत। तर चला पंचज्योतिर्लिंग यात्रेच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघूया। बोला हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका खास रेल्वे प्रवासामध्ये। मंडळी, पवित्र श्रावण महिन्याचं औचित्य साधून आजपासून आपण सुरू करतोय महाराष्ट्रातील पंचज्योतिर्लिंग दर्शनाची एक आगळी वेगळी रेल्वे यात्रा। या पवित्र यात्रेची सुरुवात होते नांदेड पासून आणि विशेष म्हणजे आज आहे पवित्र श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि या शुभ दिवशी आज आपण निघालो आहोत पवित्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी। तर चला मंडळी, सुरू करूया आपल्या पंचज्योतिर्लिंग यात्रेचा पहिला टप्पा नांदेड ते औंढा नागनाथ। हर हर महादेव। मित्रांनो, सकाळी बरोबर 6:50 आपल्या गाडीने नांदेड स्टेशन सोडले। तर मित्रांनो, आपली हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे नांदेड रेल्वे स्टेशनवरून 6:55 या ट्रेनच्या टायमिंग बद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन जी आहे ती नांदेडवरून दर गुरुवारी 6:50 निघते आणि हिंगोली इथे आपल्याला 9:09 पोहोचवणार आहे। नांदेडवरून निघाल्यावर सर्वात अगोदर आपल्या गाडीने वाणेगाव स्टेशन स्किप केले। वाणेगाव स्टेशन सोडताच आपल्याला मुंबई नांदेड राजाराणी एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळाली। आणि आपण आता पूर्णा जंक्शनवर पोहोचत आहोत। तर मित्रांनो, पूर्णा जंक्शनवरून निघालेली आहे काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस। काय सुंदर डिपार्चर होत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, गाडी संख्या 22723 हजूर साहेब नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचलेली आहे पूर्णा जंक्शनवरती 7:22 7:25 येण्याचा टाइम आहे, पण 3 मिनिटं अगोदरच आपली गाडी जी आहे ती पूर्णा जंक्शनवर पोहोचलेली आहे। पूर्णा इथं मित्रांनो आपल्या गाडीचं जे आहे ते इंजिन बदलणार आहे, त्यामुळे 20 मिनिटाचा स्टॉप असणार आहे या ट्रेनचा पूर्णा जंक्शनवर। तर मित्रांनो, 7:46 आपली गाडी जी आहे ती निघालेली आहे पूर्णा जंक्शनवरून। पूर्णा जंक्शन सोडताच आपल्या गाडीत चहा नाश्त्याची सर्व्हिस सुरू झाली। या गाडीला पॅन्ट्री कोच आहे, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजीच नाही। नाश्त्यासाठी पोहे व उपमा या 2 गोष्टी मिळत आहेत। मित्रांनो, पोहे व उपमा दोन्ही गोष्टी एकदम चविष्ट व गरमागरम आहेत। नाश्ता करतो व नंतर तुम्हाला भेटतो, तोपर्यंत तुम्ही या सुंदर नजाऱ्यांचा आनंद घ्या। तर मित्रांनो, 8:28 आपली गाडी जी आहे ती बसमत रेल्वे स्टेशनवरती पोहोचली आहे। तर मित्रांनो, नांदेडपासून 52 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचलेली आहे बसमत रेल्वे स्टेशनवरती 8:28 या ठिकाणी मित्रांनो 8:09 येण्याचा टाईम आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 1 मिनिटचा स्टॉप असणार आहे बसमत रेल्वे स्टेशनवर। आणि मित्रांनो, जर तुम्ही या ट्रेनने प्रवास करत असाल तर या ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी मित्रांनो पॅन्ट्री कार जो आहे तो लावण्यात आलेला आहे। खाण्यापिण्याच्या वस्तू तुम्हाला सर्व या ट्रेनमध्ये मिळून जातील। नाश्त्यासाठी मित्रांनो पोहे आणि उपमा जो आहे तो मिळत आहे सध्या, आणि पोहे तर ट्राय केले तर मित्रांनो आणि उपमाही तुम्हाला दाखवलेला आहे आता सध्या, आणि पोहे उपमा हे 2 ऑप्शन नाश्त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळतील। चला आता नांदेड ते हिंगोली आपल्याला या गाडीला किती तिकीट भाडे लागले आहे ते जाणून घेऊ। नांदेड ते हिंगोली या ट्रेनला 75 रुपये एवढे तिकीट भाडे लागले आहे। खिडकी बाहेरील हे दृश्य पाहून कोणताही निसर्गप्रेमी या दृश्यांच्या प्रेमात पडेल। यात सुंदर दृश्यांचा आनंद घेत आपली गाडी हिंगोली स्टेशनवर पोहोचली। तर मित्रांनो, फायनली नांदेडपासून 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलेलो आहोत हिंगोली रेल्वे स्टेशनवरती।
9:18 9:09 आपल्या गाडीचा टाईम आहे. हिंगोली इथे येण्याचा, पण 9 मिनिटं उशिराने आपली गाडी जी आहे ती हिंगोली रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि माझ्या मागं बघू शकता मित्रांनो, हिंगोलीचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथूनच आता बसस्टँडला आपण जाणार आहोत. आणि बसस्टँडवरून मित्रांनो आपल्याला औंढा नागनाथ इथं जाण्यासाठी बस मिळेल. तर मित्रांनो चला आता जाऊया रेल्वे स्टेशनवरून बसस्टँडला. हिंगोली रेल्वे स्टेशन ते हिंगोली बसस्टँड हे अंतर 2 किलोमीटर एवढे आहे. स्टेशनवरून बसस्टँडला जाण्यासाठी ॲटो सहज मिळतात. 20 रुपये प्रति व्यक्ती एवढे ॲटो भाडे देऊन मी बसस्टँडला पोहोचलो आहे. तर मित्रांनो हिंगोली बस स्थानक इथे पोहोचलेलो आहे हिंगोली रेल्वे स्टेशनवरून. आणि आता जाऊया बसस्टँडमध्ये. आणि तर बसस्टँडमध्ये पोहोचताच राजमाता जिजाऊ बस आपल्याला औंढा नागनाथला जाण्यासाठी लागलेली आहे. हिंगोली ते औंढा नागनाथ हे अंतर 24 किलोमीटर एवढे आहे व हे अंतर पार करण्यासाठी आपली बस अर्धा तास एवढा कालावधी घेणार आहे. मित्रांनो, हिंगोली ते औंढा नागनाथ तुम्हाला बससाठी 50 रुपये एवढे एसटी भाडे लागेल. पस्तीस मिनिटाचा एसटी प्रवास करून मी पोहोचलो श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथे. तर मित्रांनो श्री तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ बस स्थानक इथे पोहोचलेलो आहे. आणि बघू शकता ही बस होती आपली राजमाता जिजाऊ, ज्या बसनं आपण हिंगोली ते औंढा नागनाथ असा प्रवास केलेला आहे. आणि तर मित्रांनो हिंगोलीवरून श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो, औंढा नागनाथ बसस्टँडवर. आणि आता इथं एकदम बसस्टँडच्या समोरच मित्रांनो मंदिराची मुख्य कमान जी आहे ती आहे. समोर बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो काय सुंदर बसस्टँड आहे. बघू शकता बसस्टँडच्या मागं डोंगर आहे आणि वरती आकाश जे आहे ते एकदम निळं झालेलं आहे मित्रांनो. काय सुंदर दिसत आहे मित्रांनो श्री तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ बस स्थानक. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंढा नागनाथ मंदिर हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून भारतीय प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. तर मित्रांनो मंदिरामध्ये आता दर्शन करण्यासाठी जाऊया. सकाळचे 11 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपली गाडी जी आहे ती 8-10 मिनिटं लेट आली होती आज. तर या ठिकाणी मित्रांनो चप्पल स्टँड आहे आणि बॅगही इथं तुम्ही ठेवू शकता आणि इथून बाजूनेच. तर मित्रांनो समोर दिसत आहे ते मंदिराचं पश्चिम द्वार आहे आणि त्याच्या बाजूलाच मोबाईल बॅग ठेवण्यासाठी या ठिकाणी लॉकर रूम आहे. आणि या साईडला डाव्या साईडला मित्रांनो या ठिकाणी चप्पल स्टँड आहे. या ठिकाणी तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता. आणि या दाराने आपण मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जातो. पण जर तुम्ही मोबाईल वगैरे घेऊन मंदिरात जाणार असाल तर इथून त्या दरवाजातून आपल्याला जाऊ दिलं जात नाही. तर या ठिकाणावरून आपण सरळ पुढे जात या बाजूने एक दरवाजा आहे मित्रांनो, तर त्या दरवाजातून आपण मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकतो मंदिरामध्ये. मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी मंदिर परिसरात तुम्हाला अनेक प्रसादाचे दुकाने दिसतील, जिथे तुम्ही नारळ, बेलफूल, प्रसाद या गोष्टी खरेदी करू शकता. इथे मी बेलफूल घेतले आहे आणि याची किंमत 50 रुपये एवढी आहे. तर मित्रांनो चप्पल स्टँडच्या बाजूला जो मुख्य दरवाजा आहे तिथून जर तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणावरून जाताना मोबाईल अलाउड नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी गोल असं फिरून मंदिराच्या या मागच्या दरवाजाने इकडून जातो मित्रांनो. या ठिकाणावरून गेल्यानंतर मोबाईल जो आहे तो मंदिरामध्ये अलाउड आहे. त्यामुळे आता इकडून दर्शनासाठी जात आहे. तर मित्रांनो या दरवाजातून आपण दर्शनासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो महाराष्ट्रातील पंचज्योतिर्लिंग यात्रेच्या आपल्या सिरीजमधील पहिल्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये मी पोहोचलेलो आहे औंढा नागनाथ इथं. आणि मित्रांनो आता दर्शनासाठी जाणार आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या. तर मित्रांनो जाऊयात औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. आणि बघू शकता हे आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि या ठिकाणी लाईन बघू शकता मित्रांनो. मंदिरामध्ये दर्शनासाठी लाईन जी आहे ती या बाजूने आहे. तर जाऊया आपण आता मंदिरामध्ये. तर मित्रांनो समोर बघू शकता ही जी लाईन दिसत आहे ती दर्शन रांग आहे मुख्य मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि
हे मित्रांनो मुख्य मंदिर आहे. तर मित्रांनो मंदिरामध्ये आलेलो आहे आणि लाईनमध्ये लागलेलो आहे दर्शनाच्या रांगेमध्ये. आता बघूया किती वेळात आपलं दर्शन जे आहे ते होतं. तर मित्रांनो बघू शकता समोर जे आहे ती मंदिरात जाण्यासाठी लाईन आहे. आणि मी मित्रांनो आता रांगेत लागलेलो आहे. बघूया किती वेळात आपलं दर्शन होतं. तर मित्रांनो श्रावण महिना जो आहे तो आता सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन जे आहे ते घेतलेले आहे आणि दर्शन खूपच सुंदर झाले मित्रांनो. 2 तास एवढा कालावधी लागलेला आहे आज पहिल्याच दिवशी मला दर्शन करण्यासाठी. आणि मित्रांनो आता श्रावण महिन्याचा हा जो व्हिडिओ आहे तो इथे संपत नाही. तर आपली ही जी यात्रा आहे ती पंचज्योतिर्लिंग यात्रा असणार आहे. महाराष्ट्रातले 5ही ज्योतिर्लिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या या सिरीजच्या माध्यमातून. तर पुढचं ज्योतिर्लिंग कोणतं असणार आहे, त्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने आपण कसा प्रवास करणार आहोत, कोणती ट्रेन पकडणार आहोत, तसेच किती वेळ लागणार आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी, ही सर्व माहिती मित्रांनो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही सिरीज जी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन खूपच सुंदर झालेले आहे. तर सर्वांनी एकदा माझ्यासोबत बोला, हर हर महादेव. दर्शन करून बाहेर येतात समोर आपल्याला प्रसादालय दिसते. इथे प्रसाद घेण्यासाठी आपल्याला 50 रुपयाची पावती घ्यावी लागते व नंतर आपण इथे प्रसाद घेऊ शकतो. तर आता प्रसाद ग्रहण करतो व नंतर तुम्हाला भेटतो. प्रसादामध्ये आज पुरी भाजी व भात हे पदार्थ आहेत. मित्रांनो वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ संत श्री संत नामदेव महाराज यांचे मंदिर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथे येऊन औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे. तसेच मित्रांनो आपल्या पंचज्योतिर्लिंग यात्रेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर आता आपलं पुढचं ज्योतिर्लिंग कोणतं असणार आहे, त्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने आपण कसा प्रवास करणार आहोत, कोणती ट्रेन पकडणार आहोत आणि मित्रांनो आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे हे पाहण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. कारण आपली ही जी सिरीज आहे ती पंचज्योतिर्लिंग यात्रेची सिरीज आहे आणि यामध्ये आपण पहिलं ज्योतिर्लिंग जे आहे ते औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दाखवलेलं आहे. तर आता पुढचं ज्योतिर्लिंग कोणतं असणार आहे ते पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. चला तर मित्रांनो आता पुढच्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने आपला प्रवास मी सुरू करतो, जो की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आता इथे समाप्त होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला हर हर महादेव.